आई बाप हेच सर्वश्रेष्ठ, वसंत हंकारेंचं वक्तव्य. जोवर आई नावाची सावली व बाप नावाची ताकद मुलांच्या पाठीशी आहे तोवर त्या मुलांनी आपलं करिअर घडवावं. आई वडील हे प्रत्येक मुलांसाठी त्यांची कवच कुंडल आहे. ही कवच कुंडल ज्या दिवशी गळून पडतील त्या दिवशी तुमचा लाड, कौतुक, अधिकार संपुष्टात येईल. म्हणून मुलांनो, आई बापाला जपा, त्यांच्या मुख वेदना जाणून घ्या, त्यांचा आदर करा. शेवटी आई व बाप हेच मुलांसाठी सर्वश्रेष्ठ असतात, हे कधीच विसरू नका, असं आवाहन सुप्रसिद्ध व्याख्याते वडज वसंत हंकारेंनी केलं. सातारा जिल्ह्यातील म्हसवड पोलीस स्टेशनच्या वतीनं युवा पिढीच्या मार्गदर्शनासाठी आयोजित केलेल्या व्याख्यानात आईबाप समजून घेताना या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, कोरेगाव उपविभाग पोलीस अधिकारी तेरणी मॅडम, म्हसवडच्या नगराध्यक्षा पूजा विरकर, उपनगराध्यक्षा श्रीदेवी पिसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यासह विविध विद्यालयातील विद्यार्थी, पालक, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी व्याख्याते वसंत हंकारे यांनी आईबाप समजून घेताना या विषयावर अक्षरशः विद्यार्थ्यांचं पालक व पोलिसांनी रडवलं. सर्वांना जरी हंकारेंनी रडवलं तरी तुम्हाला आईबापाने कसं घडवलं यावर अतिशय भावनिकरित्या समजावून सांगताना संपूर्ण परिसर स्तब्ध झाला होता. पोलीस अधिकाऱ्यांसह उपस्थित पालक व विद्यार्थी अक्षरशः ओक्साबोक्शी रडले. ज्यांना आईबाप कळले त्याला जीवनाचा अर्थ समजलाय. तो जीवनात कधीच भरकटला जाणार नाही. मात्र ज्यानं आईबापाला वाऱ्यावर सोडलं त्याचं आयुष्य वाऱ्यावर जाणार आहे. प्रत्येकानं आपल्या आईबापानं आपल्याला चांगलं शिक्षण, चांगल्या सुविधा देण्यासाठी काही सुचलंय त्याचे अपार कष्ट नेहमी ध्यानात ठेवून वाटचाल केल्यास यशाचा परमोच्च शिखर गाठू शकतो, असं म्हणत हंकारे यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मंचावर आणत मुलांना गैरमार्गावर न जाण्याची शपथ दिली. हंकारे यांच्या या प्रयोगामुळे उपस्थित सर्वांचे डोळे अक्षरशः पाणावले. तर म्हसवड पोलीस स्टेशनच्या आजवरच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात आजचा कार्यक्रम अधिक चांगला असल्याचं उपस्थितांनी सांगितलं. विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पुरीनो. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते. आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. ती आई तुम्हाला कळाली का? ती आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली नालायकानो. याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं ग? याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं ग? सगळं काय कळतं बघ या माऊलीला. नालायक, सगळं काय कळतं बघ या माऊलीला. म्हणून 3 वेळचं अन्न रोज तुमच्या ताटात येऊन पडतं पोरांनो. 3 वेळचं अन्न रोज तुमच्या ताटात येऊन पडतं. पडल 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो, तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली माझ्या लेकराला. म्हणून आज तुमच्या समोर मी उभा आहे. and today this is not a lecture, this is the transformation. I am not talking with your brain, today I am talking with your heart, my dear. You have to change today, and that's why the biggest education in this world. या जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजामध्ये पेरतो पोरा. या जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजामध्ये पेरतो. हात जोडून सांगतोय माझ्या लेकीनं, हजाराची गर्दी तुम्ही केली. आज आई माझं मी काय म्हणतोय पोरी, तू तुझी ओळख विसरलीस बघ माझ्या लेकरा. आई बापानं दिलेली तुला तुझी ओळख तू विसरलीस बघ. घेऊ लागला. पोरी पाटेच्या थंडीमध्ये 2-2 चादरी घेऊन झोपलेला असताना तेव्हा तुझा बाप कुठल्या तर शेतात पिकाला पाणी पाजत असतंय बघ. एकटच ग पिकाला पाणी पाजतंय आणि रात्रीच्या अंधारात भूतासारखं ग एकटच बडबडतंय, दीदी माझी आता 11वी जात्या, दाद्या माझा आता 12वीला गेला, धाकटी माझी आता 10वीला जाणार. माझ्या लेकरांना मी लय शिकवणार. मला शिकता आलं नाही पण माझ्या लेकरांना मी शिकवणार. तो आई बाप तुमच्यासाठी रात्रीचा दिवस करतो आणि त्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करताना नालायक हरामखोराला गेल्या माझ्या लेकी. हे नालायकांना तुम्हाला फसवलं जात आहे, तुम्हाला विकलं जात आहे, तुम्हाला तोडलं जात आहे. का ग माझ्या पोरी? कशासाठी? आई म्हणती पोरी रात्रीच्या 2 वाजले की ग झोप की ग. तर आईला धमकी देता माझा अभ्यास सुरू आहे बाग, माझा अभ्यास सुरू आहे, मला काही दे, मला काही त्रास देऊ नको. आणि नको तसला कुठला तर नालायक हरामखोर लाडका कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. आणि 20 वर्ष ज्या आई बापाने तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं त्या आई बापाच्या तोंडावर तुम्ही निघून जाता. अरे नालायकांनो,
व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकायला लागला, मित्रांच्या मध्ये पार्ट्या करायला लागला, सलीला जाऊ लागला, नालायकांना लायसन नसताना गाड्या चालवू लागला. हे मरून जातोस नालायका तू, पण तुझा आई बाप पाठीमागे टाचा घालत असतो, पोलीस स्टेशनच्या फेऱ्या तुझा आई बाप मारत असतो, कुठल्या तर लेकीला घेऊन निघून जाता. तुम्हाला ड्रग्सची सवय लागायला लागली, पोरीनं तुम्ही सुद्धा दारू प्यायला लागला, तुमच्या हातामध्ये सुद्धा सिगारेट येऊ लागल्या. उच्च शिक्षणासाठी पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये तुम्ही जाऊ लागला. एवढ्या रना काढल्या, त्यानं तेवढ्या रना काढल्या. क्रिकेटच्या रना मोजत बसतो, यानं एवढं करोड रुपये घेतलं, त्यानं तेवढं करोड रुपये घेतलं. कोणतरी येतो, चलो जुबा केसरी, चलो विमल खाव, तो विमल खाणारा तुला आवडू लागला, घरातला बाप मात्र तुला कळत नाही. नालायका, मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चोख, मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत पोरांनो, मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळं आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणीचं मरण रोज आई बापाला येतं, रोज बापाची चिता घरात जळत असते, रोज बाप मरत असतो पोरीनो. आणि हात जोडून सांगू का माझ्या लेकरा, जिवंतपणीचं मरण लई वाईट आहे पोरी, लई वाईट आहे. ना जगता येतं ना मरता येतं. हे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसतं बघ. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय पोरीनो, पोरानो. या रोपट्याचं नाव सारा बाप आहे. आणि हा बाप पोरीनो आज तुमच्या समोर उभा आहे. आजपर्यंत आम्हाला वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली. 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवांना जमलं नाही ते तुझ्या आईनं करून दाखवलं. साला 9 महिने आम्हाला या उदरात जागा दिली. देवापेक्षा श्रेष्ठ आम्हाला आमची आई आहे पोरीनो, देवापेक्षा श्रेष्ठ आम्हाला आमची आई आहे. पण आई इतकंच, आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात आणि शेताच्या बांधावर आपल्या डोळ्यातला एकही अश्रू कोणाला न दाखवता. कारण माझा अश्रू जर माझ्या लेकरानं, माझ्या कुटुंबानं बघितला तर माझं कुटुंब खचल. म्हणून डोळ्यातला अश्रू डोळ्यातच साठवत चला. आजपर्यंत तुमच्यासाठी कोण शिजत आला असाल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप पोरीनो आज तुमच्या समोर उभा आहे. हे पोरा, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस, कारण तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. या तुझा बाप उभा आहे, तिथं जा पळत, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा पळत पळत जा, जिथं तुझा बाप उभा आहे तिथं पळत जा. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. पोरी जा, पोरा चाल पळत जा, जा लवकर, जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. पोरीत जा, मार कडकडून मिठी मार पोरी. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. मार पोरी, मार कडकडून मिठी मार पोरी. मार बापाला कडकडून मिठी मार पोरी. मार कडकडून मिठी मार. हे पोरे, हा रडणारा बाप खोटा आहे का मला सांगा. हे पोरीनं, हा रडणारा बाप खोटा आहे का सांगा. या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का सांगा. हा बाप पडद्यावरचा आहे का सांग. हे पैसे घेऊन रडणारा हा बाप आहे का सांगा. सांगा मला, या बापाची चूक काय आहे पोरीनो, या बापाची चूक काय आहे. तुम्हाला लहानाचं मोठं केलं, तुम्हाला लहानाचं मोठं केलं, ही बापाची चूक आहे काय. तुमच्यासाठी उपाशी राहिला, ही बापाची चूक आहे काय. या बापाची चूक काय मला सांगा. या बापाला पोलीस स्टेशनला उभं कराल का मला सांगा. या बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाईल का मला सांगा. पोरांनो तुम्ही व्यसन कराल का मला सांगा. चला आपल्या डोक्यावरती ठेवा, चला डोक्यावरती ठेवा. आई बापाला आयुष्य दिलं, आता शेवटचा फक्त 1 मिनिट आई बापासाठी द्यायचा आहे. चला डोळे बंद करा, डोळे बंद करा, डोळे बंद करा. प्रत्येकानं डोळे बंद करा आणि डोळे समोर आणा आपल्या आई बापाला. आपल्या आई बापाला, ज्या आई बापाला आम्हाला जन्म दिला त्या आई बापाला डोळ्यासमोर आणा. हे तुझं वय 50 आहे, तुला आई बाप सोडून गेलाय, तरी सुद्धा आई बापाला डोळ्यासमोर आणा. कारण कौलावरचा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही, पण आज तुझी ही प्रार्थना मात्र तुझ्या आई बापापर्यंत पोहोचणार आहे. हे ज्या आईने तुमच्या गालावरून हात फिरवला त्या आईला डोळ्यासमोर आणा. आली का आई डोळ्यासमोर. आता एकदा आईच्या गालावरून हात फिरवा, एकदा कडकडून मिठी मारा. त्या हात पुढाला सांगा बापाला, मी आत्महत्या करणार नाही, मी सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये अडकणार नाही. आमचा तुमच्यावर लय जीव आहे, घ्या शपथ.
मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो। जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो, जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो। तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो। हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। आता विश्वात्मके देवे नेवाज्ञ तोषावे, तू शोणी मज द्यावे पसाय दान हे। जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जातय नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयरियानम, नमो वत्सायानम, नमो लोय सौव सावनम, ऐस पंच नमकार सौव पाव पणसन मंगलानम च सव्येसिम परमम हवै मंगलम। जो बोले सुनिहाल सत श्री अकाल, वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह, हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। पुराणा हे तुमचं राष्ट्र आहे, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा, आई बापानं दिलेलं सुंदर शरीर जपा, यासाठीच मी आलो होतो। पोलीस स्टेशनला जेव्हा आई बापाला उभं करता आणि ज्या वेळेला आई बाप हंबरडा फोडतो त्यावेळेला आई बापाचं काळीज तुटत असता आणि या वर्दी मधल्या बापाचं काळीज तुटत साला। म्हणून आज या वर्दीनं लक्षात घ्या, तुमच्यासाठी मला इथं उभं केलंय। आज शपथ घ्यायचे, मसवाड पोलीस स्टेशनला या क्षणापासून एक हे माझी लेक कुठल्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही। काळीज तुटतो यांचा, तितक्याच ताकदीनं माझे पत्रकार बांधवांच्या पासून आज या समाजातला प्रत्येक सेवक काम करत आहे। लेखीनो, शरीराचे तुकडे होता कामा नाहीत। नो गांजा, नो ड्रग्स। कुठल्या लेकीला कुठला हरामखोर जर धमकी देत असाल आणि तुम्हाला जर तो धमकी देऊन म्हणत असाल तुझे व्हिडिओ माझ्याकडे आहेत, तुझे फोटो माझ्याकडे आहेत, बिंदास यायचं या वर्दीकडे। वर्दीनंतर एका बापाच्या एका आईच्या नात्यानं उद्या ते तुमच्या सोबत असतील, लक्षात घ्या। व्यक्त व्हा, आई बापा समोर व्यक्त व्हा। कुठला नालायक जर तुम्हाला धमकी देत असाल, कोण तुमच्या हातावर गांजा आणून ठेवत असाल, ड्रग्सची तुम्हाला काही माहिती मिळाली, वसंत अंकरेला फोन करा, पोलीस स्टेशनला फोन करा। पण लक्षात घ्या, एक ही माझी लेक व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकणार नाही, खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकणार नाही। त्यासाठी पोलीस बांधवांनी हे आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन केलं। या सगळ्या वर्दीला मानाचा मुजरा करतो आणि हा वसंत अंकारे इथं थांबतो। वंदे मातरम, जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम।